नमस्कार, मी निर्मय महाराष्ट्र पार्टी निपाड तालुका अध्यक्ष संतोष यादवराव सुरडकर। आजचा विषय एक नवीन आणि खोल घेऊन आलेलो आहे। तर आत्ता आपण आहोत पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या कार्यालयासमोर। हे निवेदन आहे जे आपल्याला 8 तारखेपासून द्यायचं होतं अधिकाऱ्यांना। तर हे निवेदन या संदर्भात आहे की ज्या पिंपळगावमध्ये वाड्या वस्त्या आहेत त्यामध्ये सार्वजनिक शौचालय आहेत ज्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे आणि स्त्रियांना उघडा दरवाजा ठेवून शौचालयाला बसावं लागतं। इतकी घाणेरडी बाब जर नगर परिषदेच्या दृष्टिकोनातून नसेल तर मग स्त्रियांनी परत एकदा जुन्या जमान्यासारखं उघड्यावर बसायचं का शौचालयात। आणि याच्यात महिलांची आपण किती इज्जत राखतो हे पण दिसतंय। गेली अनेक वर्षापासून आपण याचा सातत्याने प्रयत्न करतोय। आज 11:15 वाजता आपण नगर परिषद कार्यालयाला आलो असताना कर्मचारी वर्ग सोडला तर एकही अधिकारी वर्ग नाही आहे। कर्मचाऱ्यांकडून असं समजतंय की सवर्ग अधिकारी नाही आहे, परंतु जर समजा ते अधिकारी असेल किंवा नसेल किंवा ते त्यांना ज्या वेळेस इथं टायमिंग दिलेला असेल त्यावेळेस संबंधित ज्या काही तक्रारी असतील त्यांचं किती निवारण होतं जे आपण आता बघू शकता। कुठल्याही प्रकारचं आय कार्ड नव्हतं, त्याची व्हिडिओ आहेच आपल्याकडे। तर हे निवेदन असं होतं, येत्या 15 दिवसामध्ये सदर संदर्भात जर कुठलाही निर्णय नाही झाला तर निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने टंबरेल वादन आंदोलन पूर्ण पिंपळगाव बसवंतमध्ये छेडलं जाईल। याची संबंधित अधिकारी वर्ग असतील, नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील यांनी याची नोंद घ्यावी। धन्यवाद। एकच लक्ष, जनतेचे प्रश्न।